हॅलो फ्रेंड, मी चैतालीच आर्ट गॅलरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहत आहोत 1000 पाकळ्या असलेलं ब्रह्मकमळ. या ब्रह्मकमळाची रांगोळी काढताना आपण अगोदर एक आडवी, त्याच्या मधोमध बरोबर उभी आणि तिरक्या अशा 8 रेषा आपण काढून घेतलेल्या आहेत. आता या 8 रेषांवरती प्रत्येक एका रेषेवरती थोड्या एकसमान अंतरावरती 4 टिपके देऊन घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक रेषेवरती 4 टिपके देऊन घ्यायचे आहेत. चातुर्मासाच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला या रांगोळीला खूप महत्त्व आहे. अतिशय सहज, सोपी आणि तेवढीच आकर्षक असलेली ही ब्रह्मकमळाची रांगोळी. हे टिपके नीट दिसावेत म्हणून मी कलरने ते करून घेते. एका रेषेवरती जे 4 टिपके आहेत त्यांना आपण 4 लाईन्स काढणार आहोत अशा पद्धतीने. प्रत्येक एका टिपक्यापासून सुरुवात करून सगळ्या 8ही रेषांवरती आपल्याला अशा लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. चातुर्मासातील प्रत्येक गुरुवारी, शुक्रवारी देवघरामध्ये आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये या रांगोळीला विशेष असं महत्त्व आहे. ही फार जुनी पारंपरिक रांगोळी आहे की जी नवरात्रामध्ये आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला अवश्य काढली जाते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला प्रिय असलेल्या या ब्रह्मकमळाची रांगोळी काढली जाते. आडव्या रेषेचा पहिला डॉट आणि तिरक्या रेषेचा शेवटचा म्हणजे 4था डॉट एकत्र करून आपल्याला पाकळी काढायची आहे. अशाच पद्धतीने या साईडच्या रेषा आणि दुसऱ्या साईडच्या रेषा एकत्र करून आपल्याला एका पाकळीच्या नंतर दुसरी पाकळी अशा पद्धतीने आपल्याला या 4ही या बाजूच्या रेषा आणि त्या बाजूच्या रेषा मिळून 4 पाकळ्या तयार करायच्यात. आता आपल्या ज्या मेन मुख्य रेषा होत्या त्या रेषांची एक अशी मोठी 5वी पाकळी आपण तयार केलेली आहे. हे आपण आडव्या रेषेवरती काढलं होतं. सेम त्याचप्रमाणे उभ्या रेषेलाही आपण करणार आहोत. म्हणजे उभ्या रेषेचा पहिल्या बिंदूपासून सुरू करून तिरक्या रेषेचा शेवटच्या बिंदूला एकत्र करून पहिली पाकळी अशा पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या काढत आहोत. ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण आडव्या रेषेवरच्या बिंदूंना घेऊन पाकळ्या काढल्या त्याच प्रकारे आता आपण डाव्या साईडच्या आडव्या रेषेवरच्या बिंदूंना घेऊन पाकळ्या काढत आहोत. ज्याप्रमाणे आपण रेषेवरती डॉट दिले होते त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पाकळ्या नीट काढता येत नसतील तर तुम्ही लाईनवरच्या समोर डॉट देऊ शकता की जेणेकरून बरोबर त्या डॉटच्या जागी आपल्याला पाकळी तयार करता येईल. आता अशाच पद्धतीने उभ्या लाईनवरती पण आपण पाकळ्या काढून घेत आहोत. आता आपल्या 4 लाईनवरच्या म्हणजे उभ्या आणि आडव्या लाईनवरच्या पाकळ्या काढून झाल्या आहेत. आता ज्या आपण तिरक्या लाईन मारल्या होत्या त्याच्यावरती आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला सेम अगोदर जी प्रोसेस आपण केली होती तीच इथेही करायची आहे. तिरक्या लाईनवरच्या पहिल्या डॉटची रेषा आणि आडव्या लाईनवरच्या शेवटच्या डॉटची रेषा एकत्र करून आपल्याला पाकळी काढायची आहे. पाकळीचा जो सेंटर आहे तो बरोबर तिरक्या लाईनच्या समोरासमोर येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
तिरक्या रेषेच्या या बाजूची एक रेष आणि सेम दुसऱ्या बाजूची एक रेष अशी एकत्र करून आपल्याला पाकळी काढतोय आपण. याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या दोन्ही तिरक्या रेषांवरच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. शेवटची जी तिरकी रेषा उरली आहे तिच्यावरती आपण पाकळ्या काढून घेत आहोत. प्रत्येक रेषेच्या समोर एक फुलांच्या मधला चौकोनी भाग तयार झाला आहे. त्याच्यामध्ये आपण कलर भरून घेऊयात. ज्या पाकळ्या तयार झाल्या होत्या त्या पाकळ्यांच्या शेवटी आपल्याला अशा प्रकारे कमळ काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण 8ही पाकळ्यांच्या बरोबरमध्ये 8 कमळ काढून घेत आहोत. ही सगळी 8ही कमळं काढून झाल्यानंतर ही रांगोळी बरीचशी मोठी दिसते आणि अतिशय सुंदर अशी ही दिसते. हे बघा, अशा प्रकारे सगळे कमळ आपले काढून झाले आहेत. आता ही रांगोळी पाहू शकता, अतिशय सुंदर दिसायला लागलेली आहे. या रांगोळीला आपण कलर करताना हळदी आणि कुंकवाचं प्रतीक म्हणून पिवळा आणि लाल रंग भरतोय.
पिवळ्या आणि लाल रंगाचा वापर करून आपण हे कमळ काढून घेत आहोत. लाल रंग गडद असा वरच्या बाजूला आणि पिवळा रंग आतल्या बाजूला. अशा प्रकारे या सगळ्या कमळांना आपण पिवळा आणि लाल रंग देऊन घेत आहोत. दररोज अंगणात काढण्यासाठी कमी जागेत झटपट होणाऱ्या, कमी टिपक्यांपासून सुरू होणाऱ्या दररोजसाठीच्या सुंदर रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्की सांगा. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण रांगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला भेट अवश्य द्या. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर सुरेख अशी ही रांगोळी दिसायला लागली आहे. पाहता क्षणी मनामध्ये आणि डोळ्यांमध्येही भरेल अशी सुंदर रांगोळी दिसायला लागली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.